मित्रांनो नमस्कार। तुम्ही जर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या राज्य पुरस्कृत योजना किंवा मग इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना किंवा मग इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या केंद्र शासन पुरस्कृत योजना यांचे जर तुम्ही लाभार्थी असाल आणि जर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून जर मासिक अर्थसहाय्य या योजना अंतर्गत जर मिळत असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती 19 डिसेंबर 2024 चे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे। मग मित्रांनो, या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। मग मित्रांनो, माहे डिसेंबर 2024 पासून या ज्या योजना आहेत या सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जे अर्थसहाय्य दिले जाते त्या अर्थसहाय्याचे जे मासिक वितरण आहे ते डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि मग मित्रांनो, ज्यावेळेस डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट लाभ हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो त्यावेळेस त्या लाभार्थ्याचं आधार लिंक असणं त्याच्या बँक खात्याशी अत्यंत गरजेचे आहे। तरी मग मित्रांनो, तुम्ही जर तुमचे आधार व्हॅलिडेशन केलेले नसेल, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जर लिंक केलेले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्ही यावरती ज्या योजना आपण बघितल्या त्या योजनांपैकी कुठल्याही योजनेचे जर लाभार्थी असाल तर मग तुम्हाला त्या योजनेअंतर्गत जे काही अर्थसहाय्य राज्य सरकारकडून असेल किंवा केंद्र सरकारकडून मिळत असेल ते मिळण्यामध्ये कुठलीही अडचण ही येणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, हा शासन निर्णय आहे। सविस्तर हा शासन निर्णय तुम्ही वाचू शकतात। यातील जी महत्त्वाची बाब आहे ती मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तरी मित्रांनो, हा शासन निर्णय जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून हा शासन निर्णय तुम्ही सविस्तररित्या वाचू शकतात। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या राज्य पुरस्कृत योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना किंवा मग इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या यापैकी कुठल्याही योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची इन्फॉर्मेशन ही मिळू शकेल। धन्यवाद मित्रांनो।